नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजतामध्ये मी प्रशांत नानकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आयुष्य जगताना आपल्याला बऱ्याचदा असं वाटत राहतं की मी जेवढा चांगला लोकांशी राहतो तेवढे लोक माझ्याशी चांगले राहत नाहीत किंवा चांगले माझ्याशी वागत नाहीत. आणि मग यामुळे तुम्हाला कुठेतरी मनामध्ये एक खिन्नता यायला सुरुवात होते, एक असा भाव यायला सुरुवात होतो जो आल्हाददायक नसतो. खरं म्हणजे यामागचं कारण आपण शोधायचा कधी प्रयत्न करत नाही. यासाठी आपण एक बोधकथा बघूयात. एक गाव असतं, त्या गावामध्ये एक खूप मोठा महाल बांधला जातो आणि या महालाचं वैशिष्ट्य असं असतं की त्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या बाजूनी त्याला आरसे लावलेले असतात वेगवेगळ्या कोनांमध्ये. म्हणजे जेव्हा केव्हा कोणीही व्यक्ती आतमध्ये जाईल त्याला आतमध्ये गेल्या गेल्या स्वतःचंच प्रतिबिंब अनेक कोनांमधनं त्याला आजूबाजूला पाहायला मिळत असतं आणि असा भास होतो की खूप व्यक्ती त्याच्यासारख्याच आजूबाजूला उभ्या आहेत. एक लहान मुलगी असते, ती खूप हसत खेळत आनंदाने बागडत आपल्या आईला घेऊन त्या शीश महालामध्ये येते. आतमध्ये आल्या आल्या तिला सगळीकडे हसणाऱ्या, नाचणाऱ्या, बागडणाऱ्या आनंदी मुली दिसायला लागतात. ह्या बघून तिला इतका आनंद होतो की ती पुन्हा मोठमोठ्याने उड्या मारायला लागते, जोरजोराने ओरडायला लागते, आपला आनंद ती व्यक्त करायला लागते. आणि हे करताना तिच्या असं लक्षात येतं की सगळ्या आजूबाजूच्या मुली या तिच्यासारख्याच करतायत, या तिच्यासारख्याच तेवढ्याच आनंदी तिला त्या ठिकाणी दिसायला लागतात. ती तिच्या आईला म्हणते, अगं आई, किती छान जागा आहे ही, इथे बघ ना, सगळीकडे कसा आनंद, सगळीकडे कसा उत्साह, सगळ्या आनंदाने बागडणाऱ्या माझ्यासारख्या मुली. मला इथे नेहमी यायला आवडेल आई, तू मला इथे सोडून जा, मला इथेच राहायचं. हा एक प्रसंग झाला. त्यानंतर थोड्या वेळाने तिथे एक व्यक्ती येतो ज्याचं मुळातच कुठेतरी काहीतरी गणित बिनसलेलं असतं. तो मनात खूप उदास, खूप खिन्न असा असतो आणि अशा अवस्थेमध्ये तो त्या शीश महालामध्ये आत येतो. आत आल्यानंतर तो जेव्हा आतमध्ये जातो, आल्या आल्या त्याला त्याच्या पूर्ण अवतीभोवती आजूबाजूला त्या प्रतिबिंबांमध्ये सगळे खिन्न, उदास, दुःखी अशा व्यक्ती दिसायला लागतात. तो पाहतो, तो आतमध्ये आल्यानंतर तो म्हणतो, मला माझं दुःख विसरण्यासाठी, माझं जे काही मनामध्ये माझ्या खळबळ चाललेली आहे ती विसरण्यासाठी मी अशा जागेमध्ये आलो. तर या ठिकाणी माझ्यासारखेच इतर लोक भरलेले आहेत, सगळेच उदास, सगळेच दुःखी, सगळेच खिन्न. ही जागा माझ्या अजिबात कामाची नाही, मला ताबडतोब इथून बाहेर निघालं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी एक लहान मुलगी, जिला तिच्या आजूबाजूला सतत बागडणारे आनंदी मुलं दिसतात, त्याच शीश महालामध्ये या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या अवतीभोवती सतत खिन्न, उदास अशा व्यक्ती दिसायला लागतात. तात्पर्य काय की मुळातच ती मुलगी स्वतः आनंदी असल्यामुळे स्वाभाविकच तिला तिच्या प्रतिमा तशाच दिसतात आणि ही दुसरी व्यक्ती खिन्न असल्यामुळे स्वाभाविकच आत आल्या तिला सगळ्या खिन्न व्यक्ती आजूबाजूला दिसत असतात. या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की आपण जेव्हा दुसऱ्यांना म्हणतो की मी जसा वागतो तसं दुसरे माझ्याशी वागत नाहीत, तेव्हा एक गोष्ट पडताळून पाहिली पाहिजे, खात्री केली पाहिजे की कदाचित तुम्ही स्वतःचंच प्रतिबिंब हे दुसऱ्यांमध्ये बघत नाही आहात ना, किंवा तुमच्या स्वतःचंच वागणं, स्वतःचंच बोलणं, तुमची देहबोली अशी नाही आहे ना, जेणेकरून लोक तुमच्याशी तसं वागतात आणि या शीश महालासारखं या लोकांच्या प्रतिमेतनं तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसत तर नाही आहे ना, याची आपण खात्री केली पाहिजे. मित्रांनो, आयुष्य जगताना आनंदी राहणं, सतत व्यस्त राहणं, सतत पॉझिटिव्ह विचार करणं, सकारात्मक विचार करणं, हे किती आवश्यक आहे हे तुम्हाला या छोट्याशा बोधकथेतून दिसेल. कारण आपण जर स्वतः पॉझिटिव्ह असलो, स्वतः सकारात्मक असलो, आनंदी असलो, ऊर्जा देणारे असलो, तरच तुमच्या अवतीभोवती तुम्हाला तसेच लोक दिसायला लागतात. आणि जर यदाकदाचित तुम्हाला
तुमच्या संपर्कात येणारा व्यक्ती हा जर नकारात्मक वाटत असेल तर त्या व्यक्तीला सकारात्मक बदलण्याची ही जी काही गरज आहे, ही जी काही निकड आहे, ही तुमची असली पाहिजे आणि तुम्ही त्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे न्यायला पाहिजे. माझ्या पूर्ण बोधकथांचा मी जे काही कंटेंट यूट्यूबवर टाकतो त्याचा पूर्ण उद्देश हा नकारात्मक ऊर्जा घालवणं आणि सकारात्मक ऊर्जा तयार करणं हाच आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या या व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी प्रशांत नानकर आपली रजा घेतो. धन्यवाद.